नमस्कार. मी डॉक्टर अमित काळे, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, ONP हॉस्पिटल पुणे, शिवाजीनगर. बऱ्याचदा ओ-पीडीमध्ये आलेल्या पेशंटचा प्रश्न असतो, की नी रिप्लेसमेंट करायची तर आहे, रोबोटिक करायची की कन्व्हेन्शनल करायची? तर माझं अशा पेशंटसाठी नेहमी सांगणं असतं, ज्यावेळेला आपल्या इथे तंत्रज्ञान अवेलेबल आहे, त्यावेळेला जे नवीन तंत्रज्ञान आहे, ते वापरून आपलं नी रिप्लेसमेंट सर्जरी करणं कधीही चांगलं असतं. कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट सर्जरी हे खूप मोठी सक्सेसफुल ऑपरेशन आहे आणि जर मला विचारलं तर जवळ-जवळ 90 to 91% सक्सेस रेट इव्हन कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये सुद्धा असतो. रोबोटिक्समुळे नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये नेमका काय फरक पडला आहे, हे जर समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला असं म्हणता येईल, की रोबोटिक्समुळे नी रिप्लेसमेंट सर्जरीची अचूकता मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि ज्यावेळेला अचूकता वाढते, त्यावेळेला अर्थातच जो आपण कृत्रिम सांधा शरीरामध्ये बसवणार आहोत, त्या सांध्याचं आयुष्यमान शरीरातलं हे वाढतं. आपण तसंही पेशंटला सांगतो, की एकदा आपण नी रिप्लेसमेंट सर्जरी केली, की जवळ-जवळ 15 वर्ष तरी तो सांधा आपल्या शरीरामध्ये टिकतो. युजुअली काही प्रॉब्लेम येत नाही. विथ रोबोटिक नी रिप्लेसमेंट आपण हे असं नक्की पेशंटला सांगू शकतो, की जो काही सांधा तुमच्यामध्ये आपण बसवणार आहोत, तो सांधा कमीत कमी 18 ते 20 वर्ष नक्की टिकू शकेल. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोबोटिक्समुळे आपल्याला सॉफ्ट टिश्यू रिलीज किंवा जी सर्जरीच्या दरम्यान होणारी चिरफाड आहे, तिचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करता येतं. याचा सगळ्यात मोठा फायदा असा होतो, की पूर्वी जो पेशंट आम्हाला मोबिलाईज करण्यासाठी किंवा ऑपरेशननंतर पेशंटला चालवण्यासाठी 1-2 दिवस जायचे, तर रोबोटिक नी रिप्लेसमेंट नंतर आपण पेशंटला त्याच दिवशी संध्याकाळी उभं करू शकतो. दुसऱ्या दिवशी वॉकरच्या साहाय्याने पेशंट चालायला सुरुवात करू शकतो. हा फार मोठा फायदा आहे. म्हाताऱ्या पेशंट्समध्ये किंवा जे वयोवृद्ध पेशंट्स आहेत, अशा पेशंटमध्ये आपण जितक्या लवकर पेशंटला ऑपरेशननंतर उभं करू शकू किंवा चालायला लावू शकू, तितका त्यांची रिकव्हरी फास्ट होते. तितके ते परत त्यांच्या रूटीन लाईफमध्ये परत जाऊ शकतात आणि रोबोटिक नी रिप्लेसमेंटचं हे एक फार मोठं वरदान आहे. तर मला जर विचाराल, की रोबोटिक नी रिप्लेसमेंट की कन्व्हेन्शनल, तर मी नेहमी म्हणेन, जर आपल्याकडे Mercedes गाडी अवेलेबल आहे, तर मारुती का वापरायची?